नमस्कार. मिती ग्रुप प्रस्तुत साहित्य रंग या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. कथा, कविता, ललित लेखन, वैचारिक साहित्य असे साहित्याचे कितीही वेगवेगळे प्रकार झाले, तरी सुद्धा कथा किंवा कविता किंवा वेगवेगळ्या प्रकारचे लेखन हे आशय विषयाच्या दृष्टीने विविध रंगी असतं आणि त्याच्यामुळेच मला असं वाटतं, की हे जे वेगवेगळे रंग आहेत साहित्याचे, तेच साहित्याचे विविध रंग आपल्या साहित्य रंगमधून आपल्याला उलगडता येतात. आजही अशाच दोन लेखिका, कवयित्री आपल्या सोबत आहेत, ज्यांची ओळख आज आपण करून घेणार आहोत. प्रसिद्ध लेखिका आणि कवयित्री डॉक्टर मंजुषा कुलकर्णी आणि कॅलिफोर्नियातून प्रसिद्ध कवयित्री अनिता कांत आपल्या बरोबर आहेत. दोघींचंही स्वागत आहे. नमस्कार. 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 खरं तर लेखनातनं, कवितेतनं तुम्ही व्यक्त होत असता आणि जेव्हा आपले अनुभव या साहित्यातनं किंवा साहित्य कृतीतनं व्यक्त होतात, तेव्हा प्रत्येकाचं अनुभव विश्व वेगळं असतं. पण हेच वेगवेगळं अनुभव विश्व आपल्या सगळ्यांना जोडून ठेवण्याचं काम या साहित्य रंगाच्या माध्यमातून आपण करतोय. आणि असंच जोडून ठेवण्याचं काम ज्यांनी सातत्याने केलंय, अनेकांना, अनेक महिलांना पुढे घेऊन ज्या गेल्या आहेत, त्या आपल्या कार्यक्रमाच्या निमंत्रक शिवसेना नेत्या, महाराष्ट्र विधान परिषदेच्या माननीय उपसभापती डॉक्टर नीलमताई गोऱ्हे आपल्या बरोबर आहेतच. नीलमताई, स्वागत आहे तुमचं सुद्धा. नमस्कार. खरं तर नीलमताई, या सगळ्या दिवसात म्हणजे पावसाचे दिवस आहेत आणि पावसाचा शिडकावा आपल्याला कधी कधी घरात बसून छान वाटतो, तसं मला वाटतं या दोघींच्या लेखनातला एक साहित्य शिडकावा आज आपल्याला छान लोभस असा वाटतो आहे. त्यामुळे आज दोघींचं स्वागत आपण सुरुवात करावी असं मी आपल्याला विनंती करते. नीलमताई. अगदी आपण खरं ज्यावेळेला काम करतो त्यावेळेला नेहमी म्हणत असतो की अगदी आपण जागरूक, दक्ष असा एक शब्द वापरला जातो, परंतु सर्व क्षेत्रामध्ये स्त्रियांनी स्वतःचे श्रम, बुद्धिमत्ता, त्याचबरोबर सातत्य याच्यामुळे खूप मोठं यश प्राप्त केलेलं आहे. आणि अशा यशाच्या मानकरी असलेल्या आपण दोघी जणी, अनिता कांत आणि डॉक्टर मंजुषा कुलकर्णी, या दोघींचंही आज आपलं पहिल्यांदा साहित्य रंगमध्ये सर्व स्त्रियांचं पॅनेल होत आहे. आणि त्या दृष्टीने मी असं म्हणेन की काही हरकत नाही, म्हणजे इतकी साहित्य संमेलनं होतात, इतके कार्यक्रम होतात, त्यातल्या बऱ्याचशा परिसंवादांमध्ये स्त्री एक सुद्धा नसते, पण इथे मात्र आज आपल्याकडे दोन्ही स्त्रिया आल्या तर आपल्याला सुद्धा वाटते की अरे वा, दोन्ही स्त्रिया आपल्याकडे बोलवलेल्या आहेत म्हणून. आणि अत्यंत गुणी आणखीन त्यांचं सगळं साहित्य, तर त्यांचा परिचय होईलच, परंतु आज ते जे वाचणार आहेत ते जरा डोळ्या खालून घातल्यावर मला खरोखर सांगते की मंद झुळूक आली एखादी की कसं वाटतं ना सुंदर अशी, तसं मला भावना मनामध्ये आली. आणि काही वेळेला असंही वाटलं की त्यांच्या साहित्यातून जसं आपण म्हणतो प्रभाव असतो भाषेचा, शब्दाचा, अनुभवाचा, तशी सुंदर अशी झुळूक सुद्धा आली की अत्यंत प्रसन्न, पण त्याच वेळेला वेगळ्या प्रकारच्या क्षेत्रात काम करून, म्हणजे डॉक्टर मंजुषा कुलकर्णी या प्रशासकीय अधिकारी, मुख्यमंत्री कार्यालय इथे OSD आहेत, परंतु त्याच्या अगोदर त्यांनी दीर्घकाळ प्रशासकीय सेवेमध्ये त्या कार्यरत आहेत. आणि प्रशासकीय सेवेत असून जे सर्जनशीलता शिल्लक त्यांची असतेच असं नाही, तर मुळात ती उमलते अधिक मोठ्या प्रमाणामध्ये, आणि त्यासाठी एवढा वेळ त्या काढलाय त्यांनी. ते जर का पाहिलं तर त्या विदुषी असं संस्कृत भाषेमध्ये म्हणता येईल अशा प्रकारचे त्यांचं व्यक्तिमत्व आहे. आणि त्यांचं वैदिक संस्कृत हे विकासहा हे पुस्तक साहित्य अकादमीद्वारे प्रकाशित झालेले आहे, परंतु त्यांनी जगातल्या सर्वाधिक कविता लिहिण्याचा विक्रम केला आहे. असं काय मोजल्या मला माहित नाहीये, परंतु प्रचंड संख्येने कविता लिहिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये अभंग, ओवी, लावणी, प्रेमगीत, निसर्ग कविता, जीवनगीत आणि काव्य संग्रहाचं सुद्धा त्यांनी सादरीकरण त्याच्या करतात. ही त्यांची खूप वेगळी ओळख आहे. विशेष म्हणजे संस्कृतमध्ये त्यांनी श्यामची आईचा अनुवाद केलेला आहे आणि 100हून त्यांनी अधिक पुस्तकं संस्कृत, हिंदी आणि मराठी अशा प्रकारची त्यांनी लिहिलेली आहेत. त्याचबरोबर त्यांना राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले ते एक वक्ते आहेत. आणि त्याचबरोबर अभ्यासाबरोबर प्रकाश आमटे सामाजिक कामाची सुद्धा एक किनार त्यांच्या संपूर्ण या साहित्य सेवेला लाभलेली आहे. आणि डॉक्टर मंजुषा कुलकर्णी MA, MAd, PhD, सेटनेट असं सगळं त्यांच्याकडे आहे. आणि त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातच त्या असलेल्या बऱ्या, म्हणजे एक थिंक टँकमध्ये त्यांचा उपयोग होईल असा विचार माननीय मुख्यमंत्र्यांनी केला असेल तर मला वाटणार नाही. त्यामुळे त्यातून वेळात वेळ काढून आलात त्याच्याबद्दल मी आभारी आहोत.
आणि साहित्य रंगाच्या या कार्यक्रमामध्ये आपला हेतू हाच आहे की अनेक वक्ते त्यांच्या साहित्यातून ओळख होत असली तरी त्यांना जे काही व्यक्त करावं असं वाटतं किंवा बोलावं असं वाटतं त्यांच्या व्यक्तिमत्वाचं अजून ओळख आणि त्या ओळखीमधून परत साहित्याकडे त्यांच्या वाचकांची ओढ तयार व्हावी आणि वाचकांना नेहमीच एक उत्सुकता असते की साहित्यकार व्यक्ती कशी आहे तर त्या व्यक्तीची ओळख होत असताना साहित्याच्या मार्फत ओळख होण्यासाठीचा साहित्य रंग कार्यक्रम आम्ही हा यूट्यूबवरती टाकतो आणि फेसबुकवरती आणि माझ्या ट्विटर हँडलवरून वृत्तपत्रांमधून सुद्धा त्याची माहिती आपण सगळ्यांना कळवतो आणि हळूहळू तो कार्यक्रम हे होत चालले मी म्हणेन असं की पाळमुळं अधिक धरत चाललेला आहे त्याचे व्ह्युअर्स वाढत आहेत सुरुवातीला त्याचे व्ह्युअर्स बघितले की शंका वाटायची कसं काय होणार पण युट्यूबवरती व्ह्युअर्स असं मला नंतर ज्ञानप्राप्ती झाली हळूहळू की काही लोक इंट्राव्हेनस इंजेक्शन देऊन जसं उगाच घेतात तसं असे व्ह्युअर्स सुद्धा वाढवणारे काही लोक असतात की जे म्हणजे खरे नसणारेच व्ह्युअर्स तिथे आकडा दिसत असतो पण आपण नेहमी योग्य त्या सत्याच्या मार्गाने चालत असतो त्यामुळे युट्यूब बरोबरच इतर माध्यमांवरून सुद्धा चांगल्या प्रकारचा प्रतिसाद याला येतो अनिता मधुकर कांत तुम्ही मुंबईकरच आहात मुळातल्या परंतु आता कॅलिफोर्नियामध्ये आपण जे अभ्यास करतायत त्याच्यामध्ये अगदी चिल्ड्रेन्स हॉस्पिटल म्हणजे लॉस एंजलिस इथलं आणि न्यूरोब्लास्टोमा या कर्करोगाच्या रुग्णाच्या प्रतिकारशक्ती वापरून जे तंत्र विकसित केले त्याच्यात आपण स्टँडर्ड बायोटूल्स मध्ये संशोधक म्हणून काम करत आहात तुमच्याबद्दल अजून एक मला जास्त आत्मीयता वाटण्याचं कारण म्हणजे मंजुषाबद्दलही आत्मीयता आहेच की ते म्हणजे माझ्या घरामध्ये माझी बहीण फार्मास्युटिकलमध्ये साऊथ एशियाची चीफ म्हणून रिटायर झालेली आहे ग्लॅक्सोमधून झेलम जोशी तसंच माझे हिमाद्री भट्टाचार्य माझे जावई तेही औषध कंपनीमध्येच डायरेक्टर म्हणून एका न्यूजर्सीमध्ये काम करतायत आणि माझे वडील यांनी मायक्रोबायोलॉजीमध्ये डॉक्टरेट करून त्यांनी लाळ्या खुरकत रोगावरती व्हॅक्सिन शोधलेलं होतं आणि त्याचं इंडस्ट्रीमध्ये रूपांतर करून ते काम केलेलं आहे त्यामुळे याच्यामध्ये फार विद्वान स्त्रिया असतात असं मी आमच्या वडिलांकडून ऐकायचो आणि फार्मास्युटिकल्समध्ये खूप स्त्रियांनी त्याच्यात काम केलेलं आहे संशोधक म्हणून काम करतायत आणि त्यांचा जीवनाशी खूप जवळचा संबंधही येत असतो पण या सगळ्या क्षेत्राच्या खेरीज तुम्ही ग्लोबल जे सगळे मराठी सगळे आपले सॅन होजेचं अधिवेशन असेल किंवा इतर कार्यक्रम जे असतील त्याच्यामध्ये तुम्ही सातत्याने जोडल्या गेलेल्या आहात आणि बे एरियामधल्या मध्ये लेखकांचा कट्टा असेल पुस्तक पेटी असेल स्पेशल नीड्स कमिटीच्या प्रमुख म्हणून सुद्धा तुम्ही काम करताय आणि एवढा वेळ तुम्हाला मिळतो म्हटल्यावरती एक असं खूप कौतुक यासाठी वाटतं की परदेशात असलं तर बऱ्याच जणांना वेगवेगळ्या भावना असतात परंतु तिथे स्वतःचं काम स्वतःला करावं लागतं सगळं म्हणजे मदतीला जे आपल्याला इथे फायदे आहेत असण्याचे तर ते तेवढे नसतात आणि अशा वेळेला पण तरी तुम्ही तुमच्या कविता आणि साहित्यांमधला एक आपला मातीचा गंध सगळ्या साहित्यामध्ये दरबळत राहिलेला तुमच्या सगळ्या आजच्या वाचनामधून सुद्धा दिसतोय त्यामुळे उत्तरा तुला मी एक छोटा थिंक टँक म्हणजे छोटा म्हणजे याच्यासाठी म्हणते आपला साहित्य रंग छोटा आहे म्हणून आहे तुझ्याकडे की तू बरोबर आजच्या कार्यक्रमासाठी या दोन अतिशय अष्टपैलू अशी व्यक्तिमत्व निमंत्रित केलेली आहेस त्यामुळे तुझंही मी कौतुक करते आणि आज ह्या श्रावणामधल्या कार्यक्रमातला हा पहिला कार्यक्रम आपला श्रावणातला होतोय आणि त्याच्यामध्ये एक इंद्रधनू सुंदर म्हणता येईल अशा प्रकारे कार्यक्रमाचं स्वरूप होईल असं मला वाटतंय आणि तुम्हाला दोघींना मी खास करून अगदी आज आता म्हणजे तुम्हाला शुभेच्छा तर देतेच पण अतिशय सुंदर असं अजून तुमचं उत्तरोत्तर यश वाढत राहो आणि खूप तुमचं नाव आणखीन तुमचं समाधान याला अधिकाधिक अष्टलक्ष्मी तुम्हाला आशीर्वाद मी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद वा वा खर तर ही अष्टलक्ष्मी म्हणजे प्रत्येक स्त्री आपल्या आपल्या दृष्टिकोनातनं हे सगळं करत असते आणि त्यामुळे मला असं वाटतं नीलमताई मी तुम्हाला दोघींना अष्टलक्ष्मी म्हटलेलं आहे पण नीलमताई तुम्ही म्हणालात तसं की श्रावणाचे दिवस असल्यानंतर तो ऊन पावसाचा खेळ असतो आणि अगदी छोटा निसर्गाचा एखादा भाग सुद्धा कसा मोठा असू शकतो किंवा त्याचा एक विचारही असू शकतो याचं एक उदाहरण मंजुषाने जे एक पुस्तक लिहिलंय एक गवताची पाती त्याच्यामध्ये अतिशय सुंदर वर्णन आलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखिका डॉक्टर मंजुषा कुलकर्णी आज आम्हाला तुझ्या लेखनातला एक छोटासा भाग आम्हाला आज वाचून दाखवशील एक गवताची अगदी अगदी
एक पाती गवताची असं माझ्या ललित लेख संग्रहाचं नाव आहे आणि त्याला मधुबाईंची प्रस्तावना लाभली आहे, हेही मला एका अर्थाने वा. भाग्य वाटतं. एक पाती गवताची ललित म्हटल्यानंतर कवीच्या अगदी नाजूक भावना आपण तरलपणे लेखनामध्ये उतरवतो, तसं एक छोटीशी गवताची पाती पाहिल्यावर जे विचार मनात आले ते या छोट्या लेखातनं व्यक्त करते. लेखाचं शीर्षक सुद्धा तेच आहे, एक पाती गवताची. विश्वाच्या अवडंबरात सृष्टीच्या पसाऱ्यात नगण्य अस्तित्वाची मी एक पाती गवताची. कुठे उगवावं माझ्या हाती नाही, कुठेही उगवावं अन सतत आनंदाने डोलावं हेच माझं जीवन. डोलणं मात्र बहारदार, लकबीचं आणि नाजूक शैलीचं. हळूवारता हा माझा गुण. सतत बागडावं, खेळावं, वाऱ्यासंगे मैत्री करावी, मोठ्या झाडांना साद द्यावी, त्यांची थंड झुळूक घ्यावी, तर तरुण ताजं तवानं पण ल्यावं अन हिरव्या रंगाचं गाणं गावं. किती खुश असते मी, फुलपाखरांना झेलते मी. मत नाही पण चंद्राची शीतलता देत राहते मी. फुलांवरून उडलेलं फुलपाखरू जेव्हा क्षणभर माझ्या पातीवर विसावतं ना, तेव्हा दोन्ही रंग एकरूप होत सोहळा होतो पर्णभरीत. छे, दोन कसले नानाविध रंग, सृष्टीच्या रंगात मिसळणारे रंग. त्यांची संगती आमच्या संगतीला खुलावते की आमची संगती रंगांच्या संगतीला, कोण जाणे. पण बसलेलं फुलपाखरू त्याला आवडलेल्या फुलाचं गोड गुपीत माझ्या कानात सांगतं आणि डोलणाऱ्या मला पाहून हळूच गालातलं असतं. येतं म्हणतं पुन्हा कधीतरी पुढचं गुपीत सांगायला. मीही निरोप देते वेड्याला, स्वच्छंद उडायला. कितीतरी फुलपाखरं गावोगावच्या फुलांचे निरोप घेऊन येतात आणि वेड्या या पातीला आपलंसं करून जातात. मग एकच छंद, आज येईल एखादं फुलपाखरू, विसावेल थोडा वेळ, सांगेल गुजगोष्टी, सुख दुःख आणि डोळ्यातली सृष्टी. निरनिराळ्या फुलांचे पराग गंधित करून जातील मला आणि पुन्हा आनंदाचे मीच उंच घेईन झुला, आणि पुन्हा आनंदाने मीच उंच घेईन झुला. नसले कधी परागकण गंध माझ्या अंतरंगी, नसले कधी परागकण तरी गंध माझ्या अंतरंगी. मन परिसरी सुवास पसरे, उगाच वाटे आली फुलपाखरे. शेजारी जरी बसले ना, दृष्ट भेटती होत असे. विश्वाच्या सौंदर्याला मी नजरेतून पाहत असे. नेहमीच असतील का हो ही फुलपाखरे, सुखाचे गाणे गात खरे. काहीही असो, ते आले की मी फुलते, पाती माझी मलमलते. यापेक्षा ते सुख कोणते. आणखी एक सखी माझी, आणखी एक सखी माझी सतत मला डोलवते. वाऱ्याची हो झुळूक ती तर तिच्या सवेमज बोलावते. ती ज्या दिशेला जाईल पुरती मीही मागे मागे उडते. जमिनीला पण कधी न सोडते, ऐसे नाते अगतिक जडते. जमीन भूमी पृथ्वी वसुधा तुम्ही काहीही म्हणा तिला, ती माझी आई असते. दूर मलांना जाऊ देते, थोडी उड थोडी बागड. वाऱ्यासवे तू खेळत राहा पण दूर कोठे जाऊ देणार नाही. आईचा ठेका ती सोडत नाही. थकले की मी विसावते ना, ती जवळी जेव्हा जेव्हा. एक अनामिक स्नेह संपदा उरी भरूनी घेते तेव्हा. तिच्यासाठी असलेली जवळीकता संपेल तेव्हाच जीवन माझे आटपेल जेव्हा. तिच्याच सोयीने नजरेत माझ्या आकाशाला गवसणी घालण्याचं स्वप्न सतत बहरत असतं. खालून उंच नजरने आकाशाला आवरत असतं. सारं आकाश एके दिवशी घेऊन कवेत, हवा तिथे हवा तेवढा शिंपीत जावा पाऊस सडा. जिथे भुकेली माय ओसाड मी ढगांच्या होऊन आड. देईन धक्का जोराने की तृप्त होईल भूमी तृषार्थ. मग अगणित उगून येतील माझ्या सख्या भगिनी गवत पात्या. उपजाऊ ही वसुंधरा की असते हो माता उपजात्या. मी केवढी अगदी बाल. दृष्टी माझी नेहमीच विशाल. केवढं मोठं दिसतं सगळं. झाडं वेली पशु पक्षी माणूस आणि प्राणी. अजस्र त्यांचे देह पाहता खजील होते मी कधी मनी. का ग आई मी इतकी लहान. कधीतरी प्रश्न पडतो, पण शरीराला काय करायचंय, मन करता येतं ना ग महान. ते जेव्हा सगळे मला पाहत असतील, नगण्य मी एवढूशी म्हणून मनातही ठेवत नसतील. छे छे, असा विचार मी का करावा.
सकाळी सकाळी नजरेला मी सर्वांचे चैतन्य देते. चालत असता आरोग्याचा पदमंत्र मी चोळत राहते. पिकात उगवले तर उखडेलही कोणी, पण ओसाड जागी मीच तर सृष्टी होते. आनंदाची दृष्टी देते. जीवनातले ताप निववून आरोग्याचा थंड स्पर्श मी सातत्याने नजरेला देते. ताण तणाव घालवत कोणी सहजीच माझ्या जवळी विसावतं. दुःख सारं विसरून जेव्हा अलगद गवती पडून राहतं, मला कधी ना वाटे ओझे. देहाच्या ओझ्या आडून तेव्हा मन हलकं हलकं होतं. मिटून घेती डोळे तरीही जगणं सारं बोलकं होतं. कधी कोणतं बालक येतं, गाली आपल्या मला लावतं. गोंड स्पर्शे आनंदाला तेव्हा माझ्या उधाण भरतं. घरादाराची अंगण मातीची मी शोभा होते तेव्हा, प्रसन्नतेला बिनमौसम मगनीत बहारही येतो तेव्हा. युगंधरेची मी दुलई आणि एक एक धागा होते. तेही रंग विसरून आपला मला अंगावर पांघरून घेते. भल्या पहाटे दवबिंदूंची रांग मजवरी सजून बसते. अनमोत्यांच्या माळा होऊनी पाचूवरती शोभून दिसते. दवात न्हाल्या या देहाला चैतन्याची प्रचिती येते. मरगळ सारी जाऊन दूर मी लावण्याची पाती होते. जशी आवडते मी फुलपाखरा, सूक्ष्म किड्यांची सखी सोयरी. तेही विसावती येती जाती, घेऊन जाती आनंदाचे हिरवे हिरवे क्षण सांगाती. दुःखासमहे येती आणिक दुःख तयांचे हलके करती. सुखावून मग मन विचार माझे ब्रह्मानंदी फेरही धरती. एक अग्र मन होणे म्हणजे जसे टोक हे असते माझे. कुशगवताची पाती माझी कुशाग्र होती सारे सारे. कधी पातीचा काढा माझ्या दूर करवितो ताप जीवनी. औषध होऊन ठरते कधी मी रोग्यांसाठी चिरसंजीवनी. कधी यज्ञाची होत आहुती समिधा रूपे उजळून जाईन. या देहाला पवित्र अग्नी स्वरलोकी मग घेऊन जाईन. कितीही झुडपे अवती भवती कधी न भांडण होते आमचे. लहान मोठी सारी सृष्टी सुरम्य लेणे भूलोकीचे. एक पाती मी छोटी वरून फांद्या बघती वाकून. एक पाती मी छोटी वरून फांद्या बघती वाकून. त्या माझ्या अन मीही त्यांची होऊन जाते कधी कोठून. निरुपयोगी कोणी समजती टाकून देती मजला उपटून. कोणी गोग्रासाचे निमित्ते पुण्यही घेती पदरी पाडून. वर्षा ऋतूची चाहूल येता उंच एका झाडावरती खुलवीत आपला संसार चिमणा चिमणी गाणी गाती. त्या गाण्याच्या स्वप्न चाहुली हळूच चिमणा शोधत येतो. चोची मधुनी मजला घेऊन घरट्यामध्ये अलगद नेतो. मीही तेथे शय्या होते. बाळजीवाची वाट पाहते. छिव छिव नाजूक कूजन करता पिल्लू मजवर सुखे विसावते. मजवरी नाजरी फुलले फूल कोंब कोवळा ते होते मूल. चिमणी सवे मी आई होते वाळून सुद्धा बहरून जाते. चिमणी सवे मी आई होते वाळून किंवा सुकून सुद्धा मी आई होते बहरून जाते. मऊपणाच्या सुखस्पर्शाने वात्सल्याची नीजही होते. कुठे जन्मले कुठे सार्थक धरणी सार्थक घरटे. एक पाती मी गवताची रीती होऊनी अखिला ठरते. धन्यवाद. वा वा. खर तर उन्हाळ्याची रखरख गेल्यानंतर जो पावसाचा पहिला शिडकावा येतो आणि त्यानंतर ते पहिलं हिरवं पात काय म्हणत असेल हे तू इतकं सुंदर सांगितलंस. आणि तुझा ललित लेख हा सुद्धा एक सुंदर कविता होती. मला मंगेश पाडगावकरांची ओळ आठवली. पहिल्या हिरव्या तृणपात्याचा आज असे सत्कार, त्यांची ती कविता आहे. तर ती कुठेतरी आठवली. मला वाटतं हा निसर्गाचं सगळं जे चक्र आहे किंवा दृश्य आहे ते तुझ्या या पहिल्या लेखातनं आलं. आणि तसंच अनिता तुमच्या कवितांमध्ये सुद्धा एक संध्याकाळ तुम्ही रंगवलेली आहे. एक छानसं अलगूज तुम्ही आम्हाला सांगितलेलं आहे. तर मला असं वाटतं की ते अलगूज आता तुम्ही उलगडावं आणि तुमच्या काही कविता आज आमच्या समोर सादर कराव्यात. मी पहिली कविता सादर करते, अलगूज. दुपार सरली आणि उन्हं उतरू लागली की तिच्या मनात एक गोड पावा वाजू लागतो.
त्याच्यावरची ही कविता आहे अलगूज. अलगूज वाजे संध्याकाळी तना मनावर भूल पडे. अलगूज वाजे संध्याकाळी तना मनावर भूल पडे. तरंग उठती मावळतीवर मुरली मोहन कुठे दडे. तरंग उठती मावळतीवर मुरली मोहन कुठे दडे. अंधुक छाया दाटून येती. अंधुक छाया दाटून येती क्षितिजावरती संधी प्रकाश. सामोऱ्या रजनीतून जैसा घननिळाचा हो आभास. सामोऱ्या रजनीतून जैसा घननिळाचा हो आभास. ऐकू येतसे चराचरातून. ऐकू येतसे चराचरातून आदी सुर अन एकच नाम. ऐकू येतसे चराचरातून आदी सुर अन एकच नाम. गडद रात्रीच्या हृदयामधुनी उमटे स्वर अन उमटे श्वा. गडद रात्रीच्या हृदयामधुनी उमटे स्वर अन उमटे श्याम. कृष्णामधुनी विश्व निपजले. कृष्णामधुनी विश्व निपजले वा विश्वातून कृष्ण जने. कृष्णामधुनी विश्व निपजले वा विश्वातून कृष्ण जने. युगंधराची छाया सृष्टी. युगंधराची छाया सृष्टी. कृष्ण सृष्टीची तनु बने. कृष्ण सृष्टीची तनु बने. यानंतरची कविता आहे मला खूप छान ऐकवायला आवडेल. त्याच्या आधी थोडंसं सांगते. निळाभोर आभाळात हळूहळू उगवणारी संध्याकाळ मला नेहमीच एखाद्या मैत्रिणीसारखी वाटते. कातरवेळी माझं मन असंही खूप संवेदनाशील होऊन जातं. अशात ही सांज म्हणजे संध्याकाळ हसत हसत मनात डोकावते आणि मान तिरपी करून विचारते, काय? इतर वेळी अंतर्मुख असलेलं मन कधी तिच्याशी संवाद साधू लागतं तेच कळत नाही. आणि मग दिवसभराच्या धावपळीत मनाच्या तळाशी साचून राहिलेलं सगळं तिला सांगितल्याशिवाय चैनच पडत नाही. काय नातं आहे दोघींचं? म्हणावं तर खूप घट्ट आणि बघावं तर काहीच नाही. कवितेचं नाव आहे सांज. हासणारी सांज येई किलकिल्या खिडकीतुनी. बैसते खांद्यावरी अन डोकवी हृदयातुनी. हासणारी सांज येई किलकिल्या खिडकीतुनी. बैसते खांद्यावरी अन डोकवी हृदयातुनी. रोजनिशी रोज माझी काय वेडी वाचते. रोजनिशी रोज माझी काय वेडी वाचते. ढाळते अश्रू कधी अन खळखळूनी हासते. ढाळते अश्रू कधी अन खळखळूनी हासते. सांडते खोली भरूनी चांदण्यांचा हा पसारा. सांडते खोली भरूनी चांदण्यांचा हा पसारा. राग लटका दाविता मी चेहरा करते बिचारा. द्वाड चंद्राची कितीदा सांगते खोटी चहाडी. द्वाड चंद्राची कितीदा सांगते खोटी चहाडी. उगवतो माझ्या सवे पण रजनीलाही भूल पाडी. उगवतो माझ्या सवे पण रजनीलाही भूल पाडी. केवढा तो वाद घाली केशरी ढगांसवे. केवढा तो वाद घाली केशरी ढगांसवे. उधळणार पश्चिमेला रंग कोणते नवे. उधळणार पश्चिमेला रंग कोणते नवे. कुंद कोपऱ्यात बसते मी कधी उदासुनी. कुंद कोपऱ्यात बसते मी कधी उदासुनी. बैसते माझ्या सवेती हात हाती घेऊनी. बैसते माझ्या सवेती हात हाती घेऊनी. परतल्या ओल्या उन्हाचे कवडसे घेते करी. परतल्या ओल्या उन्हाचे कवडसे घेते करी. डाव मांडे मज सवेत्या फेकुनी कवड्यांपरी. डाव मांडे मज सवेत्या फेकुनी कवड्यांपरी. उतरवी ती चंद्र सूर्य वा कधी नक्षत्र लेणी. उतरवी ती चंद्र सूर्य वा कधी नक्षत्र लेणी. पेटुनी लावी पणाला मी ही माझी गूढ गाणी. पेटुनी लावी पणाला मी ही माझी गूढ गाणी. जिंकते नेहमीच ती अन हारते मी शब्द सारे. जिंकते नेहमीच ती अन हारते मी शब्द सारे. त्याच शब्दांच्या प्रकाशे उजळते ती लक्ष तारे.
त्याच शब्दांच्या प्रकाशे उजळते ती लक्ष तारे. श्वेत मी ती रंगवेडी, श्वेत मी ती रंगवेडी, मैत्रीचा विरळाच मेळ. जन्मलो दुःखामधूनी, मी आणखी कातर वेळ, मी आणखी कातर वेळ. यानंतर एक तिसरी कविता असते, छोटीशीच आहे. त्याचं नाव आहे नाते. स्वप्ने काही जाणीवा, स्वप्ने काही जाणीवा, नाजूकशी नाती, नकोच पकडू शब्दांमध्ये गुदमरून जाती, नकोच पकडू शब्दांमध्ये गुदमरून जाती. स्तब्ध जलावर प्रतिमा उमटे, नको जाऊ ती धरू, स्तब्ध जलावर प्रतिमा उमटे, नको जाऊ ती धरू. स्पर्श जाहता तरंग उठती, झणी लागते विरू, स्पर्श जाहता तरंग उठती, झणी लागते विरू. शब्दांचे घर पोकळ वासा, शब्दांचे घर पोकळ वासा, छिद्रे त्यात हजार, कशा रहाव्या त्यात भावना, क्षणात होती पसार. दुवा अखंडित अपुल्यामध्ये जसा दरीवर पूल, दुवा अखंडित अपुल्यामध्ये जसा दरीवर पूल, दिसे कधी तो कधी हरवतो, धुक्यात देऊन हो, दिसे कधी तो कधी हरवतो, धुक्यात देऊन हो. नकोच टाकू पाऊल त्यावर, ऐक जरा माझे, नकोच टाकू पाऊल त्यावर, ऐक जरा माझे. सोसवेल का त्याला अगणित अपेक्षांचे ओझे, सोसवेल का त्याला अगणित अपेक्षांचे ओझे. अंगणातले वृंदावन तसे काही आपुल्यात, अंगणातले वृंदावन तसे काही आपुल्यात, चिणू नको त्या शब्दांमधल्या विषण्ण थडग्यात. आठवणींच्या ओलाव्याने तुझ्या मोहरावे, आठवणींच्या ओलाव्याने तुझ्या मोहरावे, अश्रू बनूनी तुझ्या गाली मुग्ध ओघळावे, अश्रू बनूनी तुझ्या गाली मुग्ध ओळखावे. नमस्कार. वा वा, छान. म्हणजे नातेसंबंध जरी असले तरी त्या नातेसंबंधांना सुद्धा आपण रूपक वापरतो ना, तसं निसर्गाचं रूपक तुम्ही खरं तर वापरलं. आणि खरंच आहे की हे सगळे पडसाद नात्यांवरचे, आपल्याला त्याची जी किमया असते, ती निसर्गाची किमया, ती सुद्धा नात्यांच्या बंधामध्ये बांधलेली अशी आपल्याला जाणवते. आणि मला असं वाटतं मंजुषा, तुझ्याही ज्या कविता आहेत त्या देखील निसर्गाशी जवळीक साधणार आहेत. म्हणजे फुलं, सकाळ, संध्याकाळ, या सगळ्या गोष्टींबद्दल तू अनेक कविता लिहिलेल्या आहेत. तर आज अशाच काही मोजक्या कविता तुझ्याकडनंही ऐकायला आवडतील. नक्की. माझं सुद्धा निसर्गाशी फार जवळचं नातं आहे, कारण तोच माझा प्रेरक आहे, तोच माझ्या कवितेत अलगद येऊन विसावतो. आणि मी कवितेत जेव्हा त्याला आणते तेव्हा माझी सृष्टी बहरते. आणि त्यामुळे पहिली कविता मी जी सादर करते ती, आता श्रावण महिना सुरू झालाय, आपला पहिला कार्यक्रम आहे श्रावणातला. श्रावण म्हटलं की व्रत, वैकल्य, भक्तीचा दुपारे सुगंध, असा सगळं देवघरामधनं आणि मंदिरांमधनं वातावरणामध्ये सगळं हे सुरू असतं. आपल्याला आल्हाददायक वातावरण असतं आणि मग त्या भक्ताचा अधिकार असतो देवावर अगदी, आणि तो अगदी त्याच्या अधिकारात देवाला अरे तुरे बोलूनच बोलत असतो कुठलाही भक्त. तर तो त्या एक भक्त आपल्या श्रीकृष्णाला काय आळवतोय ते याच्यात आहे पहिल्या कवितेत. तो म्हणतो, मायंदळ मायंदळ देऊन जा. खेड्यामधल्या लोकांची जवळची भाषा आहे ही मायंदळ. मायंदळ म्हणजे इतकं मोठं, इतकं भरपूर की मराठीतले अन्य शब्द त्याचा अर्थ सांगायला कमी पडावेत, म्हणून कदाचित मायंदळ मोठा झाला. तर मायंदळ मायंदळ देऊन जा, मायंदळ मायंदळ देऊन जा, झोळी फाटकी घेऊन जा, जरा जरासे मला सख्या रे तुझ्या कृपेने पाहून जा, मायंदळ मायंदळ देऊन जा. मनात ठेवीन सुगंध सारा, गाभाऱ्यात त्या राहून जा, मनात ठेवीन सुगंध सारा, गाभाऱ्यात त्या राहून जा. भाव भक्तीची फुले उमलली,
भावभक्तीची फुले उमलली, मैंदळ मैंदळ हुंगून जा, मैंदळ मैंदळ हुंगून जा. तुझ्या भेटीची आस जीवाला, जन्म सांगतो न्हाऊन जा. कणा कणातून तोच राहतो, मैंदळ मैंदळ घेऊन जा, मैंदळ मैंदळ घेऊन जा. कर्माधीचे गतजन्मीचे संचितातले भोगून जा. भजन तयाचे जपता जपता, मैंदळ मैंदळ गाऊन जा, मैंदळ मैंदळ गाऊन जा. उघड्या नयनी सृष्टी सारी, कर्तृत ते स्वीकारून जा. उघड्या नयनी सृष्टी सारी, कर्तृत ते स्वीकारून जा. मिटता डोळे रूप तयाचे, मैंदळ मैंदळ पाहून जा. मिटता डोळे रूप तयाचे, मैंदळ मैंदळ पाहून जा. मैंदळ मैंदळ देऊन जा. दुसरी कविता जी आहे ती आई. आता श्रावण म्हटलं की पाऊस, पावसाच्या धारा. या पावसात सुद्धा त्या आईचा जीव आपल्या पिलांसाठी कसा तुटतो, ती त्यांना कशी पंखाखाली घेण्यासाठी प्रयत्न करते, त्या पक्षिणीची ही भावगाथा या कवितेत आहे. आणि ती त्या कवितेचं शीर्षक आहे रेशमाचं पाणी पाणी. धुंद पावसाची धार, अंग भिजून आगार. धुंद पावसाची धार, अंग भिजून आगार. चला चला रे पिल्लांनो, थंडी वाजते फार. सारा डोंगर ओघळे झर झर झर्या वाणी. सारा डोंगर ओघळे झर झर झर्या वाणी. गवताच्या अंगावर रेशमाचं पाणी पाणी. झाड आंघोळ करती, स्वच्छ सुंदर दिसती. झाड आंघोळ करती, स्वच्छ सुंदर दिसती. बीज जमिनी मधले गोड गालात हसती. पाने पाने चिंबवली, तरारून मने गेली. राना रानात सुगंधी अत्तरांची माती झाली. केस अंगावर लेहे असे उभारून आले. करू पानांची छतरी, रान हुडहुडी झाले. यारे पिल्लांनो, यारे पिल्लांनो, यारे पिल्लांनो जवळी. उब आईची कवळी. जरा पाऊस पाहूया, जरा पाऊस पाहूया. त्याची गाणी सोनसळी, त्याची गाणी सोनसळी. तिसरी कविता आहे पुन्हा श्रावणाशीच संबंधित. श्रावणात वेगवेगळे सण वार येतात आणि आपल्या स्त्रियांच्या हातावर मेहंदी सजवून जाते. ती मेहंदी फक्त मेहंदी नसते, त्या मेहंदीत फक्त नक्षी नसते, त्या मेहंदीत असतात आठवण. आणि या आठवणींमध्येच ही स्त्री आपली मेहंदी कितीतरी वर्ष जगत असते. अगदी वृद्ध स्त्री झाली तरी तिला मेहंदीची आस असतेच. तर या तिसऱ्या कवितेत मेहंदी मधल्या गंधामधले तिची प्रीत गाणी आहे ही. आणि त्या प्रीत गाण्यातून ती सांगते मेहंदी मधल्या गंधामधले. किती दिवसांनी मेहंदी भरले, हात निरखते आहे. किती दिवसांनी मेहंदी भरले, हात निरखते आहे. पुन्हा नव्याने त्या दिवसांची ओढ रेखते आहे. पुन्हा नव्याने त्या दिवसांची ओढ रेखते आहे. त्या प्रेमाच्या हळव्या हळव्या आजही स्मरती वेळा. ती वचने त्या शपथा साऱ्या मनात होती गोळा. नव्या नवेल्या प्रीती मधल्या आतुर लाघव वेळा. नव्या नवेल्या प्रीती मधल्या आतुर लाघव वेळा. भेटीसाठी रोजचा दिवस होता आसुसलेला. साथ आपुली जन्माची मग ठरवून गेली नाती. साथ आपुली जन्माची मग ठरवून गेली नाती. पुन्हा एकदा हसली नाजूक मेहंदी हातावरती. मेहंदी हातावरती. आज आठवले पुन्हा ते सगळे. आज आठवले पुन्हा ते सगळे. सगळे
झाले ताजे, झाले ताजे, मेहंदी मधल्या गंधामधले दरवळ तुझे नि माझे, मेहंदी मधल्या गंधामधले दरवळ तुझे नि माझे, राजा दरवळ तुझे नि माझे. वा वा. खर तर दरवळ तुझे नि माझे, तुझ्या माझ्यातलं नातं म्हणजे त्याच्या आणि तिच्यातलं नातं तू त्या मेहंदीमध्ये इतकं सुंदर गुंफलंय की आज मला वारंवार पाडगावकरांची आठवण होते. त्यांनी एक कविता लिहिलीये, तळव्यावर मेहंदीचा अजून रंग ओला. त्यामुळे आणि आज आपला एपिसोड हा श्रावण एपिसोड झाल्यासारखा झालाय, इतका सुंदर. खरंच आहे, पाऊस जेव्हा येतो तेव्हा ती सृष्टी जी चैतन्यमयी होते ना, ते चैतन्य श्रावणात आपल्याला खूप अनुभवायला मिळतं. आणि मला वाटतं अनिता, तुमच्याही कवितांमधनं पाऊस तर आलेला आहेच, कारण पाऊस हे सगळ्याच कवींचं एक आवडता विषय असा असतो. त्यामुळे अनिता, तुमच्याही कवितांमधला पाऊस कसा बरसतोय तो आम्हाला ऐकायचा आहे. तर नक्की पाऊस एक त्याच्या ओघात आधी एक प्रेम कविता वाचते आणि मग त्याच्यातनं पुढे पावसाची त्याच्यात येऊ शकतं. कवितेचं नाव आहे प्रेम. माझं नाही तुमचंच नाही प्रत्येकाचं होतं. श्रावण आहे आणि पाऊस आहे तर सृष्टीमध्ये हळूच प्रेमाचा रंग आहेच. माझं नाही तुमचंच नाही प्रत्येकाचं होतं. कळत नाही आयुष्यात कधी प्रेम येतं. कळत नाही आयुष्यात कधी प्रेम येतं. वाजवत नाही कडी की ठोठावत नाही दार. येतं जसं खिडकीमधून झुळूक गारे गार. येतं जशी खिडकीमधून झुळूक गारे गार. उमललेल्या कळ्यांचा गंध घेऊन येतं. कळत नाही आयुष्यात कधी प्रेम येतं. नाही नाही म्हणताना क्षण एक येतो. मदनाचा बाण कसा जीवापार होतो. नाही नाही म्हणताना क्षण एक येतो. मदनाचा बाण कसा जीवापार होतो. भल्या भल्या शहाण्यांचंही मन गुंगावतं. भल्या भल्या शहाण्यांचंही मन गुंगावतं. कळत नाही आयुष्यात कधी प्रेम येतं. आपण आपले राहत नाही विसरून जातो जग. आपण आपले राहत नाही विसरून जातो जग. श्वासात काही तुटते आणि पायाखाली ढग. श्वासात काही तुटते आणि पायाखाली ढग. हळूच साऱ्या आयुष्याला गळा मिठीत घेतं. हळूच साऱ्या आयुष्याला गळा मिठीत घेतं. कळत नाही आयुष्यात कधी प्रेम येतं. कधी माळून येतं धुंद मोगऱ्याची वेणी. कधी माळून येतं धुंद मोगऱ्याची वेणी. कधी डोळे भरून साचे आठवांचं पाणी. कधी डोळे भरून साचे आठवांचं पाणी. सोसाट्याचा वारा कधी झिम्म पाऊस होतं. सोसाट्याचा वारा कधी झिम्म पाऊस होतं. कळत नाही आयुष्यात कधी प्रेम येतं. नको आणा भाका याला नको काही ऋण. नको आणा भाका याला नको काही ऋण. फक्त जुन्या पुस्तकात गुलाबाची खूण. फक्त जुन्या पुस्तकात गुलाबाची खूण. एका स्मृतीसाठी सारं आयुष्य तोलतं. कळत नाही आयुष्यात कधी प्रेम येतं. हृदयात त्याच्या तिचे राही खास स्थान. हृदयात त्याच्या तिचे राही खास स्थान. भेट जरी नाही तिला त्याचे असे भान. अर्ध्या मुर्ध्या कहाणीला रंगवून जातं. कळत नाही आयुष्यात कधी प्रेम येतं. कळत नाही आयुष्यात कधी प्रेम येतं. मग ही अर्धी मुर्धी कहाणी त्याला ती कशी आठवत राहते. पुन्हा एकदा पाऊस कोसळतोय. पुन्हा एकदा त्याच्या मनात आठवणी दाटून येतात. दाटून आलेल्या आभाळागत. आणि मग तोही कोसळतो पुन्हा एकदा. तर पाऊस पुन्हा एकदा हे कवितेचं नाव आहे. एकांतात बिलगून गेली त्याला एक सर. एकांतात बिलगून गेली त्याला एक सर. पुन्हा एकदा तिची सय डोके काढी वर. पुन्हा एकदा तिची सय डोके काढी वर. आठवांच्या क्षणांमध्ये भिजतो तो चिंब. आठवांच्या क्षणांमध्ये
भिजतो तो चिंब, साचलेल्या जलामध्ये तिचेच प्रतिबिंब. डोळ्यामधला ढग तिच्या एकदा उनाट झाला. डोळ्यांमधला ढग तिच्या एकदा उनाट झाला. दोघांमधला पाऊस मग बस झिम्माट झाला. ओघळलेले 2 थेंब तिच्या गालांवर, ओघळलेले 2 थेंब तिच्या गालांवर, आभाळाची तहान होती त्याच्या ओठांवर. दोघांच्याही मनामध्ये ऋणू वारा, दोघांच्याही मनामध्ये ऋणू वारा, वाऱ्यामुळे भावनांचा केवळा पसारा. भिरभिरलेले काळीज आणि थरथरणारी तनू, भिरभिरलेले काळीज आणि थरथरणारी तनू, नभावर उमटले ना सप्तरंगी धनू, नभावर उमटले ना सप्तरंगी धनू. पाऊस जेव्हा सरला आणि लख्ख पडले ऊन, पाऊस जेव्हा सरला आणि लख्ख पडले ऊन, वास्तवाचे भान त्यांना गेले सुकवून. निमूटपणे निघून गेले आपल्या विश्वात परत, आपल्या आपल्या वाट्याचा पाऊस घेऊन सोबत. पुन्हा शिरतो पावसात तो वेडा पिसा होऊन, चालत राहतो मनात एक खुळी आशा घेऊन. वीज म्हणते परत फिर येणार नाही कोणी, वीज म्हणते परत फिर येणार नाही कोणी. पाऊस कोसळत राहतो जसा डोळ्यांमधलं पाणी, तोही कोसळत राहतो जसा डोळ्यांमधलं पाणी. धन्यवाद. वा वा. म्हणजे पाऊस, निसर्ग या सगळ्या प्रतिमांमधनं तुमच्या कवितांनी इतकं हलकं केलंय ना आज आम्हाला, की म्हणजे आपण इथे बसलोय आणि एक हळुवार तरंग यावा तसा तरंग आज खरं तर उमटतोय. आणि मला अरुणाताईंची पण एक कविता आठवते, अरुणा ढेरे, सोन उन्हाचे ध्वज उंचावित श्रावण येतो आहे. तर तो असा जो श्रावण येतोय, तो श्रावण आज तुमच्या सगळ्यांच्या कवितांमधनं, लेखांमधनं जाणवला. मला वाटतं नीलमताई आज आपण बसल्या जागी पाऊस अनुभवला असं म्हणायला हरकत नाही ना? पाऊस अनुभवला. आणखीन पाऊस जेव्हा सरला आणि लख्ख पडले ऊन, वास्तवाचे भान त्यांना गेले सुकवून. त्यामुळे सावलीत आणि याच्यात बसलेलं छान असं असताना हे अनुभव खूप हृदयस्पर्शीत असतात. आणि आपण जसं अगदी पोरसवादा असताना लिहिलेल्या कविता असतील तर त्या वहीत लपवून ठेवलेल्या असतात, कारण त्या दाखवणं शक्य नसतं. पण जसं मॅच्युअर होतो, परिपक्व होतो आणि लेखक म्हणून अधिक आपण प्रस्थापित होतो, त्यावेळेला जास्त मोकळेपणा आणि धाडस त्याच्यामध्ये कळत नकळत अधिक येतं. आपण सगळे स्वतः स्वतंत्र व्यक्तिमत्व मानतो आणि त्याच्यामुळे कवी आणि लेखक आणि माणूस याच्यामधल्या भावनांच्या मध्ये लेखक हा माणसाच्या मनामध्ये शिरलेला असतो आणि तरी तो आपल्यापासून वेगळा नसतो. याची प्रतीती जी आहे ती तुमच्या दोघींच्याही कवितेत अतिशय प्रभावीपणे आलेली आहे. आणि सुरुवातीचा जो लघुमन निबंध वाचला त्याच्यामध्ये तर मला ठिकठिकाणी इंदिरा संतांची आठवण येते, त्यांच्या शैलीची. आणि त्या दृष्टिकोनातून एक अनिता म्हणजे कडे येते मी, परंतु मंजुषा एक इंदिराताईंची मानसकन्या म्हणून शोभेल अशा प्रकारच्या त्याच्या सगळ्या कविता मला दिसत आहेत. आणि गोड आवाजात त्या म्हटल्यामुळे अर्थातच त्या प्रभावी ठरतात. परंतु खरं कविता आपण जेवढी समरसून म्हणतो तेवढं त्याच्यामधून पोचतो आपण अधिक मोठ्या प्रमाणामध्ये. आणि मेहंदीच्या गंधामधल्या कवितेमध्ये आज आठवले पुन्हा ते सगळे सगळे झाले ताजे, मेहंदी मधल्या गंधामधले दरवळ तुझे नि माझे, ही कविता असेल. किंवा नाते कवितेमध्ये जे सगळं म्हटलेलं आहे. नंतर मला विशेष असं वाटलं तिच्या याच्यामध्ये की निसर्गाच्या बरोबर तिने मायंदळ शब्दाचा पण मंजुषाने उल्लेख करून एक मायंदळ म्हणजे शब्दाचं सामर्थ्य जे असतं वेगळं, काही शब्दांमध्ये एका शब्दातच 10 वाक्यांचा अर्थ लपलेला असतो, ते सुद्धा त्याच्यामध्ये तिने म्हटलेलं आहे. आणि मला असं वाटतं की साहित्यामध्ये तिला जो आशीर्वाद मिळालेला आहे तो मायंदळ आहे, इतकं तिचं साहित्य. धन्यवाद ताई. दुसरं मला वेलकम. दुसरं मला एक विशेष वाटलं की खरं सांगायचं तर तुम्ही, आपल्याला माहित नाही वय काय, आपण असं विचारत नाही म्हणजे, पण तुम्ही अजूनही खूप मनाने अगदी नवेली आहात. म्हणजे नवनवीन अशा ज्या भावना असतात त्या लिहिता येणं ही सोपी गोष्ट नसते काही वेळेला, पण ते पण तुम्हाला साध्य केलेलं आहे. दुसरी आपल्या मनाची एक अवस्था असते ती पण व्यक्त केलेली आहे. पण विशेष म्हणजे त्याच्यात कुठे कडवटपणा नाहीये किंवा कुठेतरी त्याच्याबद्दलचा विषाद नाहीये, की त्याबद्दलची एक
नाहीतर एक तिरकस काही वेळेला प्रतिक्रिया उमटतात अशा कविता लिहित असताना, किंवा त्याच्यामध्ये थोडंसं एक सल असतो, तो सल त्याच्यामध्ये नक्की आहे, परंतु त्याच्यात भावविवस्था नाहीये. म्हणजे एका अर्थाने त्या अनुभवातून किंवा त्या विचारातून त्याबद्दलची प्रतीती झाल्यानंतर काही काळ शांतपणे लिहिले ते विषय आहेत. आणि मंजुषा, तुम्ही वाचलेही चांगले आणि कवितांची तुमची निवडी सुंदरच होती. त्यामुळे तुमच्या कवितांच्या बद्दल काव्य वाचन आणि असे कार्यक्रम आणि भारतातच असल्यामुळे त्याचा सुद्धा लाभ सगळ्यांना जास्त होऊ शकतो असं मला श्रोत्यांना खास करून सांगावं असं वाटतं. आणि त्या तुमच्या कवितांमध्ये एका अर्थाने पाडगावकर, बापट आणि बऱ्याच जणांचा म्हणजे एक आपल्यावरती स्वाभाविकपणे प्रभाव असतोच, आणि तो प्रभाव असतो तो आपल्या शैलीतून, आपल्या भाषेतून अजून वेगळ्या प्रकारे येत असतो. आणि म्हणून पावसावरच्या मी अनेक कविता वाचलेल्या आहेत आणि आपण वाचतो त्या, पण तरी मला त्याच्यातलं पाऊस पुन्हा एकदा मधल्या ज्या दोन ओळी आहेत त्या खूप ओळखीच्या वाटल्या आणि सगळ्यांनाच त्याच्यात आत्मप्रतीती होईल असं मला वाटलं की पाऊस जेव्हा सरला आणि लख्ख पडले ऊन, वास्तवाचे भान त्यानं गेले सुकून. म्हणजे किती ज्याला आपण म्हणू की जुन्या अनेक कथा कादंबऱ्यांपासून ते आत्तापर्यंतच्या जगतामध्ये या प्रकारची नाती जेव्हा बदललेली दिसतात आणि वास्तवाचं भान जेव्हा आलेलं दिसतं, त्यावेळची ती भावना कुठेही कुणावरचा तरी राग घेऊन व्यक्त होण्यापेक्षा एक वेगळ्या प्रकारने ती झालेली दिसते. ह्याचं मला खूप विशेष वाटलेलं आहे. त्याच बरोबर तुम्ही ज्या कविता वाचल्या आहेत त्याच्यामध्ये मला असं वाटतं की सगळ्याच कवितांच्या मध्ये माणसाचं नातं हे अतिशय समृद्धपणाने व्यक्त तुमच्या कवितांच्या मध्ये झालेलं आहे. आणि दुसरं मला असं वाटलं की जसं आहे की तुमचं आमचं सेम असतं म्हणाले मंगेश पाडगावकर, असं परदेशातलं आणि इथलंही सेम दिसतंय मला भावना. आणि इतके दिवस परदेशात राहून त्या सेम भावना तुम्ही तशा व्यक्त केलेल्या आहेत. आणि पाऊस पुन्हा एकदाच्या मधले जशी कविता आहे तशाच दुसऱ्या ज्या कविता आहेत प्रेम मध्ये तुम्ही जे म्हटलेलं आहे, वाजवत नाही कडी की ठोठावत नाही दार, आणि तिथून जाता जाता तो जो प्रवास आहे त्याच्या शेवटच्या दोन ज्या आहेत कडवी, ती तर इतकी जबरदस्त आहेत. आणि त्याच्यात हृदयात त्याच्या तिचे राही खास स्थान, भेट जरी नाही तिला त्याचे असे भान, अर्ध्या मर्ध्या कहाणीला रंगवून जातं, कळत नाही आयुष्यात कधी प्रेम येतं. त्याच्या पुढचा एक तुम्ही पॅराग्राफ म्हटला का एक वेगळा की जो या कवितेत नाही असं मला वाटलं थोडंसं. त्याच्या खेरीज अजून एक परिच्छेद असावा, पण तो तुम्ही लिहिला नसेल एखाद्या वेळेला. तर ते सुद्धा आहे की त्याच्या मनात काय तिचं स्थान आहे त्याची जाणीव तिला आहे आणि हे तिला माहिती आहे, ते पण स्थान त्यालाही कल्पना आहे. असं एक ज्याला आपण म्हणून जगावेगळी नाती असतात, हे जगाचं माणसाच्या मानवी विश्वाचं स्वातंत्र्य जसं आहे तसं आपल्या पिढीला मिळालेलं ते एक वरदान आहे असं मी म्हणेन की ज्यामध्ये अशा भावना माणूस अनुभवू शकतो आणि त्या समजून घेऊ शकतो. समाज मोठ्या प्रमाणामध्ये वैयक्तिक जीवनात काय अनुभव असतात ते प्रत्येकाचे वेगळे असू शकतील, परंतु अशा प्रकारच्या भावनेची ओळख आपल्याला होऊन त्याची पुनर्ओळख आपण वाचकाला देऊ शकतो. हे खरोखर स्त्रियांच्या स्त्रीवादी चळवळी आहेत किंवा स्त्रीनी स्वतःला व्यक्त करण्यासाठी जे खूप जणींचे प्रवास झालेले आहेत त्याच्यामुळे आपल्याला अजून पुढचं दिसणं शक्य होतंय. ही सुद्धा एक मनात कृतज्ञतेची भावना जी आहे ती जाणवते. आणि दुसरं मला तुम्ही परत म्हटलेलं आहे की माझं नाही तुमचंच नाही प्रत्येकाचं होतं, म्हणजे हे बरोबर आहे. आपण मध्यंतरी कविता वाचली होती, मला लक्षात नाही, अंगेवाला तिला सोडायला आलेला असतो आणि तिच्या लक्षात येतं की हा आपला वर्गमित्रच होता आणि तो न ओळख देता निघून जातो तिथे. ती लग्न झालेली म्हणजे लेखिकेने सगळ्यात विंदांची कविता, विंदांचीच कविता आहे त्याच्यामध्ये, बरोबर. आणि दिवसांनी आली माघारीनं माहेराला, हा वेगळ्या प्रकारचा अनुभव सगळ्या त्यांनी मांडलेला आहे. आणि पाऊस पुन्हा एकदा बरोबरच या बाकीच्या सुद्धा कविता ज्या तुम्ही म्हटल्या, आमचा जो हेतू होता साहित्य रंग कार्यक्रम मुद्दामे आयोजित करण्याचा तोच हा हेतू होता की अगदी पूर्ण समाधान कधीच होणार नाही, कारण आपल्याला अजून ऐकावं असं वाटत असतं, पण तरी त्या कवितांच्या मधून जी तुमची ओळख आणि तुमची भावना आणि जे त्याच्यातलं अनुभवांचं सगळं तादात्म्य व्यक्त होतं त्यामधून लेखकाचा अर्थ गवसायला लागतो. आणि मला माहित नाही पण नवीन पिढी एवढी भावूक आणि एवढ्या प्रकारचे कल्पना त्या विश्वात रमणारी असते की नाही, पण मला असं वाटतं की त्याही एखाद्यास जसा अनुभव घेतात त्यानंतर त्या परत एकदा बहरू शकतात.
भावना, कविता, सगळे अनुभव जे आहेत ते. दुसरं या अगदी दोघींच्याही कविता म्हणजे मला असं धाडसानी म्हणते असं म्हणा, की पुरुषांना पण एवढीच ती कविता जमेल की नाही मला सांगता येत नाही, पण या स्त्रियांच्या कविता आहेत दोघींच्याही ज्या आहेत त्या स्त्री भावनेच्या कविता जास्त वाटतात. अर्थात विजया राजाध्यक्षांनी म्हटलेलं आहे की स्त्री आणि पुरुष असं साहित्य व्यक्त होताना स्त्री म्हणून स्त्रीचं काही होतं आणि पुरुष म्हणून पुरुषाचं काही होतं असण्यापेक्षा त्या भावना आणि अनुभव सारख्या प्रकारचे असतात असं त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. पण तरी सुद्धा या ज्या प्रकारचा मनोकोश तिचा गुंफलेला असतो त्या प्रकारच्या स्त्रीचं ते म्हणणं आणि सगळे भावविवशता ही त्यामधली जी आलेली असते, कदाचित पुरुष त्या भावना दाखवू शकत नसतो बऱ्याच वेळेला, किंवा दाखवल्या तरी त्याला ते अॅक्नॉलेज करायचं नसतं म्हणून सुद्धा असं असू शकेल. पण त्यातली व्याकुळता जी आहे त्या कवितांच्या मधली ती नक्की तुमच्या सच्चेपणाची ग्वाही देणारी आहे असं मला वाटतं. आणि तुम्हाला खूप खूप मी शुभेच्छा देते. आणि आज वाचक जे आहेत ते श्रावणामध्ये परत परत हा अनुभव ऐकतील आणि त्याच्यामध्ये तल्लीन होतील याची मला पूर्ण खात्री आहे. वा, खरंच आहे नीलमताई. जेव्हा भावना व्यक्त होणं म्हणतात ना, अनुभूती, अनुभवांची अनुभूती, म्हणजे पाडगावकर नेहमी म्हणायचे की अनुभव कधीतरी अनेक वर्ष असायचा आणि तो कुठेतरी आत रुजतो आणि मग त्याची कविता होते. असं बऱ्याचदा सगळ्यांचाच तो अनुभव आहे. त्यामुळे ही अनुभूती तुमच्या सगळ्यांच्या लेखनातनं आपल्याला मिळाली. आणि आज सगळ्या स्त्रिया असल्यामुळे आजचा विषय पुन्हा एक वेगळ्या पद्धतीने गेला आणि आजचा साहित्य रंग अधिक वेगळ्या पद्धतीने खुलला असं म्हणायला हरकत नाही. अनिता आणि अर्थात मंजुषा, तुमच्या दोघींचेही अगदी मनापासून आभार. आणि अनिता, आम्ही तुम्हाला भल्या पहाटे उठवून खरं तर तुमच्याकडनं हे सगळं वाचून घेतलंय, पण तुम्ही छान अगदी सहभागी झालात. खूप मनापासून दोघींचेही आभार आणि पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी अशाच नवीन लेखकांसह. धन्यवाद. धन्यवाद.